अकोल्याच्या कौलखेड चौकामध्ये सध्या मी आहे। गजानन महाराजांच्या प्रकटनानिमित्त अतिशय भव्य दिव्य सोहळा आणि सप्ताह या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुरू झालेला आहे आणि माझ्यासोबत जुळलेले आहेत गजानन महाराज भजनी मंडळ। महाराजांचा विषय सांगायचं म्हटलं अनुभव आम्ही सांगू शकत नाही आणि आम्हाला चैन पडत नाही। एका दिवशी वेळ जर चुकली ना तर दिवसातून कधीतरी हजेरी द्यावंच वाटते मंदिरात। आपण कुठे गेलो असलं काहीतरी बिलकुल आठवण येतेच, म्हणजे असं माहेर म्हणजे खूपच जायची आशा असते की बैलाचं सामान इच्छी आशा असते, म्हणजे एक वडिलासारखं वाटते मला। ताई बोलता बोलता भाऊक झालेले आहेत। समजू शकते मी तुमच्या भावना की माहेरी गेल्याशिवाय वर्षातून 6 महिन्यातून जरी म्हटलं तरी एकदा तरी माहेरी जावं असं वाटते। पण महाराजांच्या दरबारी तुम्ही असा एक ओरा तयार करून ठेवला की महाराजांना जर बघितलं नाही तर तुम्हाला कर्मेनासं होईल। दिवस रिकामा असं वाटते आपल्याला, बा आपण काहीतरी चुकलो, आज आपण केलंच नाही काहीतरी असं वाटते। आणि आरती नंतर पुन्हा 2-3 भजनं सकाळी पण म्हणतो, किती काही जरी असली ना तरी, आणि ते करावंच वाटते। म्हणजे महाराजांना असं एकदा दर्शन डोळ्यांनी पाहिलं का छान वाटते, खूप मस्त वाटते एकदम। सकाळचा 1-1.5 तास इथंच असतो मंदिरात। 7:15 आरती चालू होतो, 8 पर्यंत आरती वगैरे बसायदान हे ते सगळं, आणि नंतर भजनं माणसाचे बायाचे, म्हणजे आम्हाला 8:15 पर्यंत आम्ही इथंच असतो सगळं।